DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला ऐतिहासिक निर्णय। महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा बहाल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। या निर्णयामुळे आयोगाला अर्धन्यायिक अधिकार प्राप्त होतील, ज्यामुळे आयोगाचं काम अधिक प्रभावीपणे पार पडेल। सन 2005 मध्ये राज्यात सामाजिक न्यायाच्या तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली होती। मात्र केंद्र सरकारच्या धर्तीवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी स्वतंत्र आयोग असावेत अशी शिफारस केंद्रीय जनजाती परिषदेने केली होती। त्यानुसार दिनांक 3 जून 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विधेयकाच्या प्रारूपासह या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। यासोबतच आयोगासाठी निर्माण करण्यात आलेल्या 27 पदांची आयोगाच्या आस्थापनेवर हस्तांतरण करण्यासही मंजुरी देण्यात आली। हा निर्णय आयोगाच्या कार्यक्षमतेत मोठी भर घालणार असून सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे, असं मत आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर यांनी व्यक्त केलं।